हिंदू धर्मानुसार चार धाम म्हणजेच बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि पुरी असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू चार धामांवर स्थायिक झाले तेव्हा ते प्रथम बद्रीनाथ येथे गेले आणि तेथे स्नान केले. त्यानंतर ते गुजरातमधील द्वारका येथे गेले आणि तेथे कपडे बदलले. द्वारकेनंतर त्यांनी ओडिसातील पुरी येथे भोजन केले आणि शेवटी तमिळनाडूतील रामेश्वर येथे विश्रांती घेतली. पुरीत भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर आहे. पुरीच्या या मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. लाकडी मूर्ती असलेले देशातील अद्वितीय मंदिर आहे. जगन्नाथ मंदिरात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. तसेच मंदिराच्या संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या शतानुशतके एक रहस्य बनून राहिले आहेत. मंदिराच्या संबंधित अशी एक श्रद्धा आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपले शरीर सोडले आणि अंत्यसंस्कार केले तेव्हा शरीराचा एक भाग वगळता त्यांचे संपूर्ण शरीर 5 तत्वांमध्ये विलीन झाले होते. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाचे हृदय जिवंत माणसासारखे धडधडत होते. असे म्हटले जाते की हृदय अजूनही सुरक्षित आहे आणि भगवान जगन्नाथाच्या लाकडी मूर्तीच्या आत आहे. दर 12 वर्षांनी बदलल्या जातात या मूर्त्या. जगन्नाथपुरी मंदिरातील 3 मूर्ती दर 12 वर्षांनी ह्या बदलल्या जातात. जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात. मूर्ती बदलण्याच्या या प्रक्रियेच्या संबंधित एक मनोरंजक किस्साही आहे. मूर्ती बदलल्यावर संपूर्ण शहरातील वीज खंडित होते. मंदिराभोवती पूर्ण अंधार आहे. मंदिराबाहेर CRPFची सुरक्षा तैनात आहे. मंदिरात कोणालाही प्रवेश बंदी आहे. मंदिरात फक्त त्या पुजाऱ्यालाच प्रवेश दिला जातो ज्याला मूर्ती बदलायच्या आहेत. पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टीही बांधली जाते. हातावर हातमोजे घातले जातात. त्यानंतर मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात. पण एक गोष्ट अशी आहे जी कधीही बदलत नाही, ती म्हणजे ब्रह्मद्रव्य. जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. ब्रह्मपदार्थ म्हणजे काय? हा ब्रह्मपदार्थ काय आहे याची माहिती आजपर्यंत कुणालाही नाही. मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्याकडून काही कथा ऐकल्या आहेत. हा ब्रह्मपदार्थ दर 12 वर्षांनी जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत बदलला जातो. पण मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्यालाही ते काय आहे हे माहिती नसते. हा ब्रह्मपदार्थ कोणी पाहिल्यास त्याचा मृत्यू होईल अशी तिथे श्रद्धा आहे. हा पदार्थ कोणी पाहिल्यास त्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे होतात असे देखील म्हटले जाते. हा ब्रह्मपदार्थ नेहमी श्रीकृष्णाच्या सहवासात दिसतो असा एक किस्सा आहे. काही मूर्ती बदलणाऱ्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे की जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो तेव्हा ते काम फक्त हातानेच केले जाते. त्यावेळी हातात काहीतरी उड्या मारल्यासारखे वाटते. हा असा काहीतरी पदार्थ आहे ज्यात जीवन आहे. हातात हातमोजे असल्यामुळे हा पदार्थाबद्दल फारसे काही कळत नाही. म्हणजेच ब्रह्मद्रव्य हा सजीव असल्याची कथा नक्कीच आहे, पण त्याचे वास्तव्य काय आहे हे कोणालाच माहिती नाही. सिंहद्वाराचे एक रहस्य आहे. जगन्नाथपुरी मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. मंदिरात सिंहद्वार आहे. असे म्हणतात की सिंहद्वाराच्या आत 1 पाऊल टाकेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. पण सिंहद्वाराच्या आत 1 पाऊल टाकताच लाटांचा आवाज नाहीसा होतो. तसेच सिंहद्वारामधून बाहेर पडताना पहिली पायरी बाहेर पडताच पुन्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू लागतो. सिंहद्वारामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी आजूबाजूला चिता जळल्यासारखा वास देखील येतो. पण सिंहद्वाराच्या आत पाऊल टाकताच हा वासही संपतो. असंही म्हटलं जातं की सिंहद्वाराची ही रहस्यही आजवर गूढच राहिली आहेत. पक्षी तिथे कधीही दिसत नाहीत. मंदिरावरती, मशीद किंवा कोणत्याही मोठ्या इमारतीवर सहसा पक्षी बसलेले दिसतात. पण जगन्नाथ मंदिरावर एकही पक्षी उडताना दिसत नाही. मंदिराच्या आवारात एकही पक्षी बसलेला दिसत नाही. यामुळे मंदिरावर विमाने किंवा हेलिकॉप्टर उडवण्यास मनाई केलेली आहे. मंदिराच्या ध्वजाचे रहस्य. जगन्नाथ मंदिर सुमारे 4 लाख चौरस फूट परिसरात आहे. त्याची उंची 214 फूट आहे. सहसा दिवसाच्या कोणत्याही वेळी
कोणत्याही इमारतीची किंवा वस्तूची किंवा माणसाची सावली जमिनीवर दिसते, परंतु जगन्नाथ मंदिराची सावली आजपर्यंत कोणालाही दिसली नाही. याशिवाय मंदिराच्या शिखरावर बसलेल्या ध्वजाबद्दलही मोठी गूढ आहे. हा ध्वज रोज बदलण्याचा नियम आहे. एखाद्या दिवशी ध्वज जर बदलला नाही तर कदाचित पुढच्या 18 वर्ष मंदिर बंद राहील असा तिथे विश्वास आहे. याशिवाय हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्रही आहे. असे म्हणतात की हे सुदर्शन चक्र पुरीच्या कोणत्याही कोपऱ्यातून दिसले तर त्याचा चेहरा तुमच्या दिशेनेच दिसतो. मंदिराच्या स्वयंपाकघराचे हे रहस्य जगन्नाथ मंदिरात जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर असल्याचे सांगितले जाते. या स्वयंपाकघरात 500 स्वयंपाकी आणि त्याचे 300 सहाय्यक काम करतात. या स्वयंपाकघराच्या संबंधित एक रहस्य म्हणजेच लाखो भाविक जरी येथे आले तरी प्रसादाची कमतरता भासत नाही, पण मंदिराचे गेट बंद करण्याची वेळ येताच प्रसाद आपोआप संपतो. म्हणजे इथे कधीही प्रसाद वाया जात नाही. याशिवाय मंदिरात जो प्रसाद बनवला जातो तो लाकडी चुलीवर बनवला जातो. हा प्रसाद 7 भांड्यांमध्येच बनवला जातो. सर्व 7 भांडी एकमेकांवर एक ठेवली जातात, म्हणजे 7 चुलींवर शिडीसारखी भांडी ठेवली जातात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जे भांडे सर्वात वर आहे, म्हणजे 7 क्रमांकांचे भांडे, तेच प्रसाद सगळ्यात पहिल्यांदा तयार होतो. यानंतर 6व्या, 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या आणि 1ल्या म्हणजे सर्वात खालच्या पात्रासाठी प्रसाद तयार केला जातो. हे आहे जगन्नाथपुरी मंदिराचे रहस्य. तुम्हाला ही कथा कशी वाटली किंवा ही आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.